Hello students, in the last lecture we have completed our exercise 1.2. Today we are going to see modulus of a complex number and argument of a complex number. Now see modulus of z. आता आपला कॉम्प्लेक्स नंबर आपण कशाने रिप्रेझेंट करतो झेडने आणि झेड इज इक्वल टू कॉम्प्लेक्स नंबर काय असतो आपल्याकडं एक्स प्लस आय वाय. ह्या एक्सला आपण काय म्हणतो रियल पार्ट, वायला काय म्हणतो आपण इमॅजिनरी पार्ट. मग जर आपणाला कोणताही एखादा कॉम्प्लेक्स नंबर दिला असेल झेड इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय. इफ झेड इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय देन मग आता याची जी मॉड्युलस आहे ती अशी रिप्रेझेंट केली जाते. काय वाचायचं याला मॉड झेड दॅट इज इक्वल टू अंडर स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. व्हेरी सिम्पल केस. मॉड झेड इज इक्वल टू अंडर स्क्वेअर रूट स्क्वेअर ऑफ रियल पार्ट प्लस स्क्वेअर ऑफ इमॅजिनरी पार्ट. हेच जर आपणाला कॉम्प्लेक्स नंबर झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी असा डिफाईन केला असेल तर मॉड झेड इज इक्वल टू अंडर स्क्वेअर रूट काय मिळणार आपणाला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ही झाली आपल्या मॉड्युलसची डेफिनेशन. मग या ठिकाणी आपण डेफिनेशन घेतली लेट झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी. बाकी हे आपणाला माहीत आहे ए इज रियल पार्ट, बी इज इमॅजिनरी पार्ट. देन the modulus of z is represented by mod z and is calculated as. कशी कॅल्क्युलेट केली जाते mod z is equal to अंडर स्क्वेअर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. मग हे सगळं आपल्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचं आहे. झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी इज एनी गिव्हन कॉम्प्लेक्स नंबर देन इट्स मॉड्युलस इज रिप्रेझेंटेड बाय मॉड झेड अँड इट इज कॅल्क्युलेटेड ॲज मॉड झेड इज इक्वल टू अंडर स्क्वेअर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. हा झाला आपल्या मॉड्युलसचा फॉर्म्युला. एक्झॅक्टली एक्झाम्पल जर पाहायचं म्हटलं इट इज अ सिम्पल केस. फॉर एक्झाम्पल लेट झेड इज इक्वल टू 3 प्लस 4i. देन मग आता तुम्ही मनातल्या मनात कंपॅरिझन केलं व्हॉट इज ए 3, बी इज 4. mod z is equal to under square root a square plus b square that is equal to under square root 3 square plus 4 square and that is equal to under square root 9 plus 16 that is equal to under square root 25 and that is equal to 5. म्हणजेच झेडची मॉड्युलस आपल्याला किती मिळाली 5. मग आता ह्या मॉड्युलसच्या पुढं जाऊन आपल्याला प्रॉपर्टीज पण पाहिजे आहेत. प्रॉपर्टीज ऑफ मॉड्युलस. इफ Z1, Z2, Z3 आर एनी 3 कॉम्प्लेक्स नंबर. आपणाला 3 कॉम्प्लेक्स नंबर दिलेले आहेत. फर्स्ट वन इज रिप्रेझेंटेड बाय Z1, सेकंड वन इज बाय Z2 अँड थर्ड वन इज रिप्रेझेंटेड बाय Z3. मग आता ह्या प्रॉपर्टीज काय असतात. पहिली प्रॉपर्टी इफ मॉड झेड. मॉड झेडचा अर्थ काय मॉड्युलस ऑफ झेड इक्वल टू 0. मग जर एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरचा आपण मॉड्युलस कॅल्क्युलेट केला आणि जर उत्तर 0 आलं याला काय वाचायचं इम्प्लाईज. याचा अर्थ झेड इक्वल टू किती असला पाहिजे 0च. म्हणजे दिलेला कॉम्प्लेक्स नंबर डेफिनेटली 0 असला पाहिजे. याचाच अर्थ त्याचा रियल पार्ट 0 असला पाहिजे आणि इमॅजिनरी पार्टसुद्धा 0 असलाच पाहिजे. प्रॉपर्टी नीट समजावून घ्या. एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरची मॅग्निट्यूड म्हणजेच मॉड्युलस केव्हा 0 येते
की जर त्याचा रिअल पार्टसुद्धा 0 असेल आणि इमॅजिनरी पार्टसुद्धा 0 असेल तरच. प्रॉपर्टी नंबर 2, इफ मॉड्युलस झेड इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ मायनस झेड, देन mod of z bar is equal to mod of minus z bar. समजा आपल्याकडं z इज इक्वल टू 3 + 4i सांगितला. मायनस झेड किती येणार, म्हणजेच दिलेलाचं आपल्याला साईन बदलायचं आहे. -3 - 4i. मग आता तुम्ही याची मॅग्निट्यूड काढली आणि याची सुद्धा मॅग्निट्यूड फाइंड आउट केली. जर ह्या दोन्ही मॅग्निट्यूड सेम येत असतील म्हणजेच मॉड झेड इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ मायनस झेड, जर ह्या दोन्ही मॅग्निट्यूड सेम आल्या तर याचा अर्थ यांचे जे कॉन्ज्युगेट आहेत यांची सुद्धा मॅग्निट्यूड काय येते, सेम येते. मग झेड इज इक्वल टू 3 + 4i, याचा कॉन्ज्युगेट काय, झेड इज 3 - 4i मायनस झेड बार -3 + 4i. मग यांची कॉन्ज्युगेटची मॅग्निट्यूड न फाइंड आउट करता सुद्धा आपण सांगू शकतो की ह्या दोन्ही मॅग्निट्यूड कशा असतील, सेमच असतील. नंबर 3, मायनस मॉड्युलस झेड इज लेस दॅन इक्वल टू रियल झेड अँड लेस दॅन इक्वल टू झेड. बघा काय सांगितलं आहे, एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरची आपण मॅग्निट्यूड फाइंड आउट केली. फाइंड आउट केल्यानंतर त्याला मायनस साईन दिलं तर आलेली मॅग्निट्यूड ही तुमच्या दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरच्या रिअल पार्टपेक्षा कमी असते आणि रिअल पार्ट हा ॲक्च्युअली मॅग्निट्यूडपेक्षा कसा असतो, कमी असतो. चौथी प्रॉपर्टी, झेड इंटू झेड बार इज इक्वल टू मॉड झेड स्क्वेअर. या समजा आपणाला सांगितलं इफ झेड इज इक्वल टू -7 + √2i. बघा काय सांगितलं आहे, -7 + √2i. देन द व्हॅल्यू ऑफ झेड इंटू झेड बार इज, मग ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी, ऑप्शन डी, 4 ऑप्शन तुम्हाला दिलेले असतील. मग तुम्ही काय करणार की सोल्युशन लिहित बसणार त्याचं. झेड इज इक्वल टू -7 + √2i, झेड बार इज इक्वल टू, मग कॉन्ज्युगेट पाहिजे आपणाला, -7 - √2i. हे दोघं मांडल्यानंतर झेड इंटू झेड बार फाइंड आउट करणार. पहिल्या ब्रॅकेटमध्ये -7 + √2i, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये -7 - √2i. दोन ब्रॅकेटचं प्रॉडक्ट घेणार आणि त्याला सिम्प्लिफाय करत बसणार. पण हेच जर तुम्ही प्रॉपर्टीचा अभ्यास केला असेल तर एवढं सगळं न करता दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरची फक्त काय घ्यायची आहे, मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड कशी घ्यायची हे मी एक्सप्लेन केलं. ए किती आहे, 7, -7चा स्क्वेअर 49 + √2चा स्क्वेअर 2. हा कशात जाणार, मॅग्निट्यूड झेड किती झालं, √51 आणि त्याचा काय करायचा आहे, स्क्वेअर. म्हणजे तुमचं फायनल आन्सर काय आलं, 51. म्हणजे झेड इंटू झेड बार इट इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ गिव्हन कॉम्प्लेक्स नंबर. 5 नंबरला काय सांगितलं आहे, Z1 आणि Z2 दोन कॉम्प्लेक्स नंबर तुमच्याकडे आहेत, त्यांचा प्रॉडक्ट घेऊन त्याची मॅग्निट्यूड काढा. 5वी प्रॉपर्टी काय सांगते, मॉड ऑफ Z1 Z2 इज इक्वल टू मॉड ऑफ Z1 इंटू मॉड ऑफ Z2. काय समजलं ह्या प्रॉपर्टीमधून आपल्याला, दोन कॉम्प्लेक्स नंबर आहेत, ह्या दोन कॉम्प्लेक्स नंबरचा प्रॉडक्ट घ्यायचा आहे आणि त्याची काय काढायची, मॅग्निट्यूड. फॉर एक्झाम्पल Z1 दिला आहे 3 + 7i, Z2 दिला आहे -2 + 3i. जर आपणाला सांगितलं फाइंड मॅग्निट्यूड ऑफ Z1 डॉट Z2 तर पहिलं काम तुम्ही डेफिनेटली काय करणार आहे, Z1 आणि Z2चा अगोदर प्रॉडक्ट घेणार आणि आलेल्या प्रॉडक्टची पुन्हा काय घेणार, मॅग्निट्यूड. हा पहिला पर्याय सरळ मार्गी आहे. तुम्हाला जर हा पर्याय यूज करायचा नसेल तर पहिल्या कॉम्प्लेक्स नंबरची मॉड्युलस
आणि दुसऱ्या कॉम्प्लेक्स नंबरची मॉड्युलस. दोघांच्या मॉड्युलस सेपरेट काढा. काय आली पहिल्याची मॉड्युलस? मॉड ऑफ Z1 इज इक्वल टू अंडर स्क्वेअर रूट 3 स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर. 3चा वर्ग 9, 7चा वर्ग 49, दॅट इज रूट 58. मॉड ऑफ Z2 इज इक्वल टू -2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर. 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 9 आणि 4 13, दॅट इज अंडर स्क्वेअर रूट 13. आणि ह्या दोघांचा काय घ्यायचा आहे आपल्याला? प्रॉडक्ट. हा झाला प्रॉपर्टीचा यूज. तेच काम तुम्ही कशाला करू शकता? दोन कॉम्प्लेक्स नंबरची डिव्हिजन. मग आता इथं प्रॉपर्टी वापरलेली तुम्हाला बेस्ट आहे. का तर Z1 दिला आहे, Z2 दिला आहे, आणि जर तुम्हाला सांगितलं फाइंड द व्हॅल्यू ऑफ मॉड ऑफ Z1 अपॉन Z2, मग मॉड्युलस दिसतोय, पण त्याच्या अगोदर तुम्हाला त्या मॉड्युलसमध्ये काय दिसतोय? Z1 आणि Z2चा डिव्हिजन दिसतोय. मग तुम्ही पहिल्यांदा काय कॅल्क्युलेट करणार? Z1 अपॉन Z2. मग Z1ची व्हॅल्यू पुटअप केली 3 + 7i अपॉन -2 + 3i. मग दोन कॉम्प्लेक्स नंबरची डिव्हिजन कशी करायची असते हे तुम्हाला चांगलं माहीत आहे. 3 + 7i अपॉन -2 + 3i इंटू डिनॉमिनेटरचा कॉन्ज्युगेट -2 - 3i अपॉन -2 - 3i. मग हे सगळं सिम्प्लिफाय करून झाल्यानंतर आलेल्या कॉम्प्लेक्स नंबरची तुम्हाला काय घ्यावं लागेल? कॉन्ज्युगेट. मग त्यापेक्षा सरळ दोघांच्या दिलेल्या दोन कॉम्प्लेक्स नंबरची मॉड्युलस काढायची आणि आलेल्या मॉड्युलसचं डिव्हिजन घ्यायचं. हा सिम्पल वे इथं उपलब्ध आहे. त्यानंतर 7वी प्रॉपर्टी काय शिकवते आपल्याला? मॉड्युलस ऑफ Z1 + Z2 लेस दॅन मॉड्युलस Z1 प्लस मॉड्युलस Z2. Z1 आणि Z2 दोन कॉम्प्लेक्स नंबरची ॲडिशन करून त्याची जर मॉड्युलस आपण घेतली तर ती मॉड्युलस ही नक्कीच लहान असते. कशापेक्षा? पहिल्याची मॉड्युलस प्लस दुसऱ्याची मॉड्युलस. 8वी प्रॉपर्टी Z1 + Z2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू मॉड ऑफ Z1 स्क्वेअर प्लस मॉड ऑफ Z2 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स रियल Z1 इंटू Z2 बार. बघा काय सांगितलं आहे? Z2चा काय इथं? बार आहे. मग या प्रॉपर्टीचा यूज मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये कसा केला जातो? आपणाला ही व्हॅल्यू दिली जाते, ही व्हॅल्यू दिली जाते, ही दिली जाते, आणि ही टोटल व्हॅल्यू किंवा रियल ऑफ Z1 Z2 बार विचारला जातो. जर प्रॉपर्टी माहीत असेल तरच आपण ह्या दिलेल्या व्हॅल्यू फक्त पुटअप करायच्यात. आपल्याला वेगळं काही करायचं नाही आणि ॲडिशन सबस्ट्रॅक्शन घ्यायची आहे. तीच प्रॉपर्टी 9 नंबरला पण आहे. आणि 8 आणि 9ची जर बेरीज केली आपण, लेफ्ट हँडची बेरीज काय आली? Z1 + Z2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस Z1 - Z2 ब्रॅकेट स्क्वेअर. Z1चा स्क्वेअर Z1चा स्क्वेअर किती वेळा आला? 2 वेळा. Z2चा स्क्वेअर Z2चा स्क्वेअर किती वेळा मिळाला? 2 वेळा. आणि हा प्लस आणि मायनस इथं पण रिअलच आहे. हे कट झालं. 2 टाइम्स Z1 मॉड ऑफ Z1 स्क्वेअर प्लस मॉड ऑफ Z2 स्क्वेअर. ज्या लोकांना एंट्रन्सची तयारी करायची आहे, CET, JEE, त्यांना ह्या प्रॉपर्टी पाठ करणं आवश्यक आहे. ज्यांना फक्त स्टेट बोर्ड करायचं आहे, मॉड्युलस कशी काढायची एवढं शिकलो तरी आपणाला सफिशियंट आहे. पुढचं आर्टिकल आहे आपलं आर्ग्युमेंट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. आता कॉम्प्लेक्स नंबर आपला काय असतो? इफ Z इज इक्वल टू A + IB इज एनी गिव्हन कॉम्प्लेक्स नंबर, देन इट्स आर्ग्युमेंट इज रिप्रेझेंटेड बाय. बघा आता याची आर्ग्युमेंट कशी रिप्रेझेंट केली जाते? ARG आणि ब्रॅकेटमध्ये काय लिहिला जातो? Z. ARGच्या ब्रॅकेटमध्ये Z लिहिलं, त्याला काय वाचायचं? आर्ग्युमेंट Z. अँड इज कॅल्क्युलेटेड ॲज. मग ही आर्ग्युमेंट काढण्यासाठी
आपल्याकडं फॉर्म्युला काय आहे, हीच आर्ग्युमेंट आणखी आपण कशाने रिप्रेझेंट करतो, थीटाने सुद्धा रिप्रेझेंट करतो. अँड दॅट इज टॅन इनव्हर्स बी अपॉन ए असा सिंपल फॉर्म्युला आहे. पण प्रॉब्लेम कुठे येतो आपणाला, एक्झाममध्ये आपणाला क्वेश्चन असतो फाइंड मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट ऑफ झेड. झेड इज इक्वल टू 3 + 4i. झेड इज इक्वल टू काय सांगितलं आहे, 3 + 4i. मग या ठिकाणी आपण ए इक्वल टू किती ठरवला, 3, बी इज इक्वल टू 4. मॉड्युलसचा फॉर्म्युला काय आहे आपल्याकडं, √√a² + b² दॅट इज √√3² + 4² दॅट इज इक्वल टू √25 अँड दॅट इज इक्वल टू 5. आर्ग्युमेंट झेड म्हणजेच थीटा अँड दॅट इज इक्वल टू आत्ताच फॉर्म्युला पाहिला आपण टॅन इनव्हर्स बी अपॉन ए. दॅट इज टॅन इनव्हर्स व्हॉट इज बी, 4/3. मॉड्युलस मिळालं, आर्ग्युमेंट मिळाली. बोर्डपुरतं हे सफिशियंट आहे. पण जेव्हा आपणाला एंट्रन्स अभ्यास करायचा आहे तेव्हा मात्र या गोष्टी सफिशियंट नाहीत. त्यासाठी आपणाला हा परत टेबल लक्षात ठेवावा लागतो. मग हा टेबल का लक्षात ठेवावा लागतो, त्याचबरोबर आपण 10th स्टँडर्डमध्ये ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन नावाचा एक टॉपिक पाहिला होता. याच्यानंतर आपल्याला 11thला सुद्धा तोच टॉपिक आहे, ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन. त्या ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शनच्या स्टँडर्ड व्हॅल्यूज काय होत्या ह्या टोटली आपणाला माहीत असणं गरजेचं आहे. 10th स्टँडर्डमधला ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन. मग हे आर्ग्युमेंट काढण्यासाठी कमीत कमी टॅन थीटाच्या स्टँडर्ड व्हॅल्यू तरी आपल्या पाठ असणं गरजेचं आहे. साइन कॉस एक वेळ नसेल तरी आत्ता चालेल, पण ॲटलिस्ट आपणाला टॅन थीटाच्या स्टँडर्ड व्हॅल्यूज म्हणजे टॅन 0, टॅन 30, टॅन 45, टॅन 60 आणि टॅन 90 एवढ्या व्हॅल्यूज आपल्याकडं असणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपली एक्झॅक्ट आर्ग्युमेंट निघत नाही. कशी निघत नाही बघा. मग आता या ठिकाणी हे एक सिंपल केस होतं, याच्यामध्ये तुम्हाला काहीही मॉडिफिकेशन करता येत नाही. पण समजा आपणाला एक कॉम्प्लेक्स नंबर सांगितला -1 - √3i. -1 - √3i. मग a इक्वल टू काय मिळाला आपणाला, -1. b इज इक्वल टू -√3. मॉड्युलस झेड √a² + b². a ची व्हॅल्यू -1², b ची व्हॅल्यू -√3². दॅट इज √. -1चा स्क्वेअर 1, √3चा स्क्वेअर 3, 3 आणि 1 4, याचा स्क्वेअर रूट 2. तुमची मॉड्युलस कधीही चुकणार नाही, प्रॉब्लेम कसाही देऊ द्यात. राहिला प्रश्न आर्ग्युमेंट झेड म्हणजेच थीटा, दॅट इज टॅन इनव्हर्स बी अपॉन ए. बी ची व्हॅल्यू -√3 अपॉन ए ची व्हॅल्यू -1. याला पुढं आपण सिम्प्लिफाय केलं टॅन इनव्हर्स. मायनस मायनस कॅन्सल झाला, √3/1 दॅट इज √3. मग ज्या लोकांनी 10th स्टँडर्डमध्ये अभ्यास केला होता त्यांनी कुठंतरी पाहिलं आहे की टॅनची व्हॅल्यू √3 कोणत्या अँगलसाठी असते. मग टॅनची व्हॅल्यू √3 कधी असते तर 60 डिग्री. आणि आपण 11th स्टँडर्डमध्ये शिकलो. मग जर हे डिग्रीमध्ये लिहिलं आणि याचं कन्व्हर्जन परत रेडियनमध्ये केलं तर π/3 रेडियन. पण हा ॲम्प्लिट्यूड तुमचा चुकलेला आहे. हा ॲम्प्लिट्यूड आर्ग्युमेंट चुकलेला आहे. कसा चुकला तर ए ची व्हॅल्यू काय आहे, मायनस आहे. बी ची व्हॅल्यूसुद्धा काय आहे, मायनस आहे. मग थोडंसं निरीक्षण करा की आपण या ठिकाणी आता मी एक डायग्राम काढतो. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस ही आपल्या अँगलची काय होती, इनिशियल आर्म. इथून इथपर्यंत रोटेट केलं. क्वाड्रंट नंबर किती आला, फर्स्ट. इथं आलो सेकंड, या ठिकाणी थर्ड आणि या ठिकाणी हा क्वाड्रंट फोर्थ. 9वी 10वीत आपण काय शिकलो होतो की जर एखादा पॉईंट तुमचा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल तर याचे दोन्ही साईन काय असतील, प्लस प्लस.
सेकंड क्वाड्रंटमध्ये असेल तर मायनस प्लस, थर्ड क्वाड्रंटमध्ये असेल तर मायनस मायनस आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये प्लस मायनस. मग आत्ताच्या परिस्थितीमध्ये ए तुमचा निगेटिव्ह आहे. थोडा वेळ ए म्हणजे एक्स कन्सिडर करा, बी म्हणजे वाय कन्सिडर करा. एक्स आणि वाय पेअर अँड इट पेअर रिप्रेझेंट अ पॉईंट. नीट लक्षात घ्या, ए आणि बी मिळून काय रिप्रेझेंट करतायत, एक आपणाला पॉईंट रिप्रेझेंट करतायत. असं आपण कन्सिडर केलं तर एक्स निगेटिव्ह आहे, वाय निगेटिव्ह आहे. एक्स निगेटिव्ह, वाय निगेटिव्ह, इनिशियल आर्म कन्फर्म आहे. म्हणजेच याची टर्मिनल आर्म डेफिनेटली कितव्या क्वाड्रंटमध्ये असेल, थर्ड क्वाड्रंटमध्ये. मग इथून स्टार्ट केल्यानंतर ह्या थर्ड क्वाड्रंटमध्ये आलो तर इथून इथपर्यंतचा अँगल 90 डिग्री, 180 आणि 180पेक्षा हा अँगल डेफिनेटली मोठा आहे. आणि आत्ता आपण काढलेलं ॲन्सर 60 डिग्री म्हणजेच ते फर्स्ट क्वाड्रंटमधलं आहे. म्हणून आपली आर्ग्युमेंट चुकलेली आहे. मग ही आर्ग्युमेंट जर आपणाला करेक्ट काढायची असेल तर त्यासाठी आपणाला ह्या टेबलचा अभ्यास असणं गरजेचं आहे. मग आता ह्या टेबलमध्ये काय सांगितलं आहे, ए ग्रेटर दॅन 0. ए म्हणजेच पॉईंटच्या बाबतीत एक्स. कारण आपण काय शिकलो की तुमचा कॉम्प्लेक्स नंबर झेड इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय किंवा झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी असा सुद्धा रिप्रेझेंट केला जातो. आणि हा एक्स आणि वाय मिळून एक पॉईंट कन्सिडर करतो आहे आणि त्याच्यावरून आपल्याला त्याचा क्वाड्रंट ठरवायचा आहे. आणि त्या क्वाड्रंटवरून पुन्हा आपल्याला त्याची फायनल आर्ग्युमेंट ठरवायची आहे. मग ए ग्रेटर दॅन 0, बी इक्वल टू 0. याचाच अर्थ एक्स पॉझिटिव्ह आहे आणि वाय काय आहे, निगेटिव्ह आहे. मग जर एक्स पॉझिटिव्ह असेल आणि वाय निगेटिव्ह केव्हा असतो, शिकलो आपण, ऑन एक्स ॲक्सिस. आणि एक्स पॉझिटिव्ह आहे म्हणजे तो कुठंही असू शकतो. याचाच अर्थ जी इनिशियल आर्म आहे तीच काय झाली, टर्मिनल आर्म झाली. मग थीटा इक्वल टू किती आला त्यावेळी तुमचा, 0 आला. ओके. ए ग्रेटर दॅन 0, बी ग्रेटर दॅन 0. मग आता आपण कॉम्प्लेक्स नंबर घेतला 3 + 4i. ए ग्रेटर दॅन 0 दॅट इज एक्स ग्रेटर दॅन 0, बी ग्रेटर दॅन 0 दॅट इज इमॅजिनरी पार्ट इज ऑल्सो ग्रेटर दॅन 0. मग एक्स ग्रेटर दॅन 0, वाय ग्रेटर दॅन 0, बोथ आर पॉझिटिव्ह. दोन्ही पॉझिटिव्ह कुठं असतील तुमचे, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. म्हणजेच आपल्या अँगलची टर्मिनल आर्म कुठं असेल, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. आणि त्यावेळी थीटा इज इक्वल टू tan इनव्हर्स बी अपॉन ए. आत्ताचंच एक्झाम्पल थोडंसं मॉडिफाय केलं. झेड इज इक्वल टू 1 + √3i. मग ए इक्वल टू किती मिळाला, 1, बी इक्वल टू √3 किंवा एक्स इक्वल टू 1, वाय इक्वल टू √3. मॉड झेड इज इक्वल टू √(a²) b प्लस b². याचाच अर्थ √(x²) + y² असं सुद्धा तुम्ही लिहू शकता. व्हॅल्यूज पुटअप केल्या मॉड्युलस तोच येणार. tan थीटा इज इक्वल टू tan इनव्हर्स बी अपॉन ए. वाय अपॉन एक्स घेतला तरी चालतोय. tan इनव्हर्स हे दोघं √3/1 दॅट इज tan इनव्हर्स √3. मग आत्ता tan इनव्हर्स √3 आला. 10वीत असताना टॅनची व्हॅल्यू √3 कधी असते, कोणत्या कोणासाठी असते हे शिकलो होतो आपण. दॅट इज 60 डिग्री. आणि 60 म्हणजेच 11th काय पाहिलं, π/3 रेडियन. मग ए आणि बी दोघंही पॉझिटिव्ह होते म्हणजे क्वाड्रंट नंबर फर्स्ट आहे. आणि क्वाड्रंट नंबर फर्स्ट असेल तर तुमची ॲम्प्लिट्यूड सध्या बरोबर आहे. ए ग्रेटर दॅन 0, बी इक्वल टू 0. म्हणजेच या ठिकाणी ॲक्सिस किंवा क्वाड्रंटमध्ये आपण एक्स ॲक्सिस लिहिलं. ए ग्रेटर दॅन 0, बी ग्रेटर दॅन 0. क्वाड्रंट नंबर किती मांडणार इथं, फर्स्ट. ओके. ए इक्वल टू 0, बी ग्रेटर दॅन 0. आता ए इक्वल टू 0, समजा आपण झेड इज इक्वल टू, पहिली टर्म 0 ठेवायची आहे आणि दुसरी टर्म तुम्हाला पॉझिटिव्ह पाहिजे. मग झेड इज इक्वल टू 4i असा जर कॉम्प्लेक्स नंबर आपणाला दिला
तर याच्यामध्ये रिअल पार्ट आहे का? नाही, फक्त कोण आहे? इमॅजिनरी पार्ट आहे. म्हणजेच एक्स किती झाला? 0 आणि वाय किती झाला? 4. मग वाय पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? तर पॉझिटिव्ह वाय आहे. मग पॉझिटिव्ह म्हटलं की तो कुठं असणार आहे? पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ वाय ॲक्सिसवरती पॉईंट असणार आहे. म्हणजे ही आपल्या अँगलची काय झाली? टर्मिनल आर्म झाली. इनिशियल फिक्स आहे, टर्मिनल इथं मिळाली. इनिशियल टर्मिनल. मग याचा अर्थ थीटा डेफिनेटली किती असणार आहे? 90 डिग्री, दॅट इज π/2. मग याच पद्धतीने 1 2 3. आता चौथ्यामध्ये ए लेस दॅन 0 सांगितलं आहे आणि बी ग्रेटर दॅन 0. आपण आणखी थोडंसं पुढं आलो. मग इथं आलो पॉझिटिव्ह निगेटिव्ह. याचा अर्थ ए लेस दॅन 0 आणि बी हा पॉझिटिव्ह आहे. म्हणजे झेड इज इक्वल टू, जर आपणाला सांगितलं -3 + √3i असा कॉम्प्लेक्स नंबर आपणाला दिला. ए निगेटिव्ह आहे, याचा अर्थ एक्स निगेटिव्ह आहे. बी पॉझिटिव्ह आहे, याचा अर्थ वाय पॉझिटिव्ह आहे. मॉड्युलस फाइंड आउट केली. ॲम्प्लिट्यूड फाइंड आउट करताना एची व्हॅल्यू काय टाकली आपण? -3 अपॉन बीची व्हॅल्यू काय टाकली? √3. मग वरती न्यूमरेटरला किती मिळाला आपणाला? -3 आणि डिनॉमिनेटरला काय मिळाला? √3. टॅन इन्व्हर्सच्या ब्रॅकेटमध्ये आहे. ह्या न्यूमरेटरच्या 3ला आपण काय करू शकतो? √3 × √3 मांडू शकतो. मग √3 × √3 मांडल्यानंतर एक √3 कॅन्सल होतो आणि मग तुमचं येणारं ॲन्सर व्यवस्थित लक्षात घ्या, टॅन इन्व्हर्स ऑफ -√3. मग हा मायनस आहे असा ठेवायचा. टॅनची व्हॅल्यू √3 केव्हा होती? 60 डिग्री. म्हणजेच हा झाला 60 डिग्री. -60. पण हे -60 तुमचा ॲन्सर नाही. तर थीटा इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स बी अपॉन ए प्लस काय फाइंड आउट करायचं तुम्हाला? पाय. म्हणजे सुरुवातीपासूनच तुम्हाला ह्या व्हॅल्यूज ऑब्झर्व करून इथं +π असं टाकत यावं लागेल. पाय म्हणजे किती डिग्री असतो? 180 डिग्री. म्हणजेच किती झाला? 120 डिग्री. याचं परत कन्व्हर्जन रेडियनमध्ये करा. मग अशा पद्धतीने हा टोटल टेबल तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या, व्यवस्थित पाठ करा. जर टोटल टेबल तुम्ही बघितलात तर एक्झरसाइज 1.3 क्वेश्चन नंबर 1 आणि 2मध्ये कोणतेही प्रॉब्लेम तुम्हाला येत नाही. तुम्ही ट्राय करा.